सर नमस्कार. नमस्कार. सर आपण जर बोलायला गेला तर लोकसभेनंतर विधानसभाची बारी आहे. काय सांगाल, कशा प्रकारचं चलचित्र असणार आहे विधानसभा निवडणुकीमध्ये, काय वाटतं आपल्याला? लोकसभेमध्ये ज्या पद्धतीच्या निकाल पूर्ण महाराष्ट्रात लागले, देशातही समजा पण महाराष्ट्रात लागले, तर त्याच्याकडे जर त्याचं अवलोकन जर आपण केलं तर आपल्या लक्षात येईल की लोकांची मानसिकता आता बदलायला लागलेली आहे. गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने यांनी राजकारणामध्ये जी अधोगती झाली, त्यामुळे आता सुबुद्ध मतदार हा सुद्धा आता काँग्रेसकडे किंवा आपण असं म्हणू इंडिया आघाडीकडे किंवा आपण महाविकास आघाडीकडे वळतो आहे. त्यामुळे येणाऱ्या 2-3 महिन्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं शासन सरकार हे महाराष्ट्रात येईल याबद्दल कोणतंही साशंकता आता राहिलेली नाही. म्हणजे एक हे जे लोकसभेचे जे निवडणुकीचे रिझल्ट लागले त्यानुसार एक गोष्ट पक्की झाली की महाराष्ट्रामध्ये कुठं ना कुठं महायुतीला खूप मोठा झटका असा बसणार आहे. तर आता तुम्ही सांगा किती 28 मागच्या वेळेस 28 खासदार त्यांचे होते, आज ते 9 वर आले. आणि एकंदरीत आणि तुम्ही पाहिलं एकंदरीत मुंबईचाही एक जो खासदाराचा डिस्प्यूट सुरूच आहे. एकंदरीत पाहता तर फार मोठी घसरण महायुतीला या निवडणुकीत झालेली आहे. त्यांचा वोट पर्सेंटेज कमी आलेला आहे. त्यामुळे एकंदरीत मला असं वाटतं की महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काहीही शाश्वती नाही की ते निवडून येतील किंवा ते सरकार बनवतील. आपण आपल्या विधानसभेच्या बाबतीत जर बोलायला गेलो तर कशा प्रकारची स्थिती सध्या आपल्या विधानसभेची आहे आणि कोणते कोणते कामं रखडलेले आहेत, काय काय विचार आपण मनाधीन करून ठेवलेले आहेत त्यावर? गेल्या म्हणजे मागच्या 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये काही प्रमाणात कामं झाली, पण आता मात्र तुमच्या लक्षात येईल की सगळीच कामं रखडलेली आहेत. म्हणजे अमरावती शहरातली भुयारी गटर योजना असो, सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे अमरावतीचा एअरपोर्ट, जो माझ्या वेळेस मी ज्याला चालना दिली, तो एअरपोर्ट लोडला शेवटी मला कोर्टात जाऊन PIL दाखल करावी लागली. आणि PIL दाखल करून ऑनरेबल कोर्टाने, हायकोर्ट जस्टिसनी, न्यायाधीशांनी जेव्हा डायरेक्टिव्ह दिले तेव्हा कुठे त्याला चालना मिळाली. तसं पाहिलं तर वॅगन फॅक्टरी असो, MIDCची फॅक्टरीज असो, सगळीकडे तुम्हाला असं दिसेल की अमरावती शहर हे माघारलेलं आहे. याची कारणं म्हणजे जेवढ्या यांनी घोषणा केल्या होत्या त्या घोषणा कुठेही परिपूर्ण होत नाही. आणि त्या अनुषंगाने आता लोकांना या बाबतीत लोकांची आता सहनशक्तीचा अंत झालेला आहे आणि तो तुम्हाला दिसेल या विधान. MIDC बाबतीत बोलले, अमरावती टेक्सटाईल पार्क सुरू होता, तो कुठेही म्हणजे असं म्हणजे त्याच्या बाबतीत खूप विचार केला होता, पण काही झालेलं नाही. त्याने फार मोठा गावाजवळ हे केला होता. रेमंड कंपनीनी आम्ही तिथे फार एक्सपान्शन करू, रेमंड कंपनी, श्याम इंडो फॅब जो सगळ्यात पहिलं जो युनिट लागलं होतं श्याम इंडो फॅबचं बंद पडलं. ज्या म्हणजे मग ते सियाराम असेल, रेमंड असेल, या सगळ्या ज्या मोठ्या कंपनी आहेत त्या ज्या मोठ्या कंपनींनी एक्सपान्शनचे जे प्लॅन होते ते एक्सपान्शन खारिज करून टाकलेले आहे. तेच त्यांचे जे युनिट्स आहेत ते रखडत चाललेलं आहे. आणि त्याला अनेक कारण आहे. CEPT म्हणजे कॉमन एफ्युलंट ट्रीटमेंट प्लॅन्ट, याचे जे रेट्स आहेत ते महाराष्ट्रात सर्वात जास्त अमरावतीत आहे, नागपूरपेक्षा जास्त अमरावतीत आहे. पाणी पुरवठ्याचे रेट, पाणी पुरवठ्याचे रेट सर्वात जास्त आहे. तर इथून कमीत कमी 15 किलोमीटरवर, तो 20 किलोमीटरवर ती MIDC आहे. इथून लेबर फोर्स तिथे जाणे, पण तिथे त्यांना मधल्या काळामध्ये चहा पाण्यासाठी सुद्धा एखादं कॅन्टीन नाही. तिथे कोणी आजारी पडला किंवा इमर्जन्सी आली तर वापस यायला रस्ता नाही. तिथे राहण्याला लोकवस्ती नाही. त्याच्यामुळे हळूहळू हे युनिट्स आहे त्यांना घरघर लागलेली आहे. आणि ज्या मोठ्या मोठ्या घोषणा तत्कालीन शासनाने दिल्या होत्या किंवा तत्कालीन नेत्या दिलेल्या होत्या त्याला पूर्ण मोठा सेटबॅक मिळाला. येणाऱ्या काळामध्ये आहे ते युनिट्स बंद पडलेले तुम्हाला दिसतील. येणाऱ्या काही काळात विधानसभाची निवडणूक होणार आहे, तर काय सांगाल सर, आपण समोर इच्छुक आहात का? जर आपलं नाव समोर आलं तर काय राहणार? आता मी या मतदारसंघाचं 33 वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यामुळे मी एक इच्छुक उमेदवार आहेच, पण आपल्याला माहिती आहे का काँग्रेसमध्ये एक प्रक्रिया असते. तुम्ही जर इच्छुक असाल तर तसं पक्षाला कळवावं लागतं. पक्ष स्वतः आढावा घेतो आणि त्यांना जर असं वाटतं की नाही हा उमेदवार हा निवडून याच्या क्षमतेचा आहे तर ते तुम्हाला आपला विधानसभेचा उमेदवार म्हणून घोषित करतात.
मी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे, याच्यात काही दुमत नाही. आणि काँग्रेस पक्षाकडे तिकीट किंवा काँग्रेस पक्षाकडे इच्छुक उमेदवार म्हणून मी तिकीट पण मागतो. खासदार बलवंतजी वानखेडे यांच्या विजयामागे आपला खूप मोठा वाटा आहे, यशोमती ठाकूर मॅडमचा खूप मोठा वाटा आहे, काय बोलाल? तुम्हाला माहीत आहे की किती कठीण निवडणूक होती. म्हणजे महाराष्ट्रामध्ये या ज्या मोठ्या लढाया झाल्या त्याच्यामध्ये अमरावतीची लढाई होती. आणि तुम्हाला माहीत आहे की एका ठिकाणी एकदम ग्लॅमरस व्यक्तिमत्व, त्याला मोदी आणि अमित शहाचा पूर्ण पाठिंबा, देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपचा पूर्ण पाठिंबा, हे सर्व असताना आमचे बळवंतराव म्हणजे एक सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातला आलेला माणूस, कोणतेही ग्लॅमर नाही, कोणतेही राजकीय पार्श्वभूमी नाही, असं असताना सुद्धा आम्ही 41,000 लीड एका अमरावती मतदारसंघातून त्यांना दिला. आणि जवळजवळ 20,000 मतांनी ते निवडून आले. हे अतिशयोक्ती होणार नाही की अमरावतीने एवढा जर लीड दिला नसता 41,000चा तर थोडा धोका व्हायची शक्यता होती. पण अमरावतीतल्या सुज्ञ मतदारांनी त्यांच्या पाठीशी उभारून त्यांना पूर्ण मतदान केलं आणि म्हणूनच आज बळवंतराव वानखेडे हे आज खासदार म्हणून कार्यरत. मागच्या विधानसभेच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर तब्बल 64,000 जवळपास आपल्याला वोट मिळालेले होते आणि अगदी 10-15,000च्या वोटिंगने आपला पराभव झालेला. यावेळेला तरी पण आपले जे कार्य आहे, जे जनसंपर्क आहे तो सतत चालू आहे. तर काय समोर जे आहे जनतेपासून जे काय एक आव्हान असणार आपलं? नाही, असं आहे की मागच्या मी 2 वेळा या मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडून आलं. मागच्या 1 वर्ष भारतीय जनता. मागच्या वेळेस जरी निवडणूक हरलं तरी 5 वर्षापर्यंत मी कोणत्याही प्रकारचा लोकांशी संपर्क तुटू दिला नाही. लोकांच्या अडीअडचणी असो, लोकांचे प्रश्न असो, त्यांच्या अडचणी असो, त्या अडचणी सातत्याने मी लोकांच्या सोबत राहील. आणि त्याचा फायदा आपल्याला तुम्हाला माहिती आहे निवडणुकीत होतोच. जो लोकांसोबत असतो त्याच्यासोबत लोक असतात. आम्ही लोकांसोबत आहोत म्हणून लोक आमच्यासोबत आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये सुनील देशमुख साहेबांच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर जनतेचं प्रेम आपल्या मागे सदैव राहिलेलं आहे. तर यावेळेला जर आपण निवडणुकीमध्ये उभे झाले तर कशा प्रकारचं चलचित्र असणार आहे, काय सांगा? मला असं वाटतं की कोणतीही निवडणूक मी अत्यंत गांभीर्याने घेतो. समोरचा उमेदवार लाईट वेटेड आहे किंवा उमेदवार आपण सहजासहजी हरवू शकू या भूमिकेतून मी वावरत नाही. निवडणूक गांभीर्याने घेतल्यानंतर समोरचा उमेदवार हा सुद्धा मजबूत आहे असं धरूनच आम्ही आमच्या प्लॅनिंग किंवा आराखडा बांधतो. मला असं वाटतं की मी कम्फर्टेबल मार्जिन, चांगल्या मार्जिनने निवडून येईल या बाबतीत माझ्या मनात कोणतीच शंका नाही. अमरावतीच्या बाबतीत जर बोलायला गेलं कॉन्ट्रोवर्शियल अमरावती असं बोललं जातं. जसं आपण बोलले की खूप मोठं असं व्यक्तिमत्व आपल्या इथे राहते. आता विधानसभामध्ये त्यांचे जे हजबंड आहेत ते पण असणार आहे. तर काय वाटतं लोकसभेनंतर विधानसभेमध्ये पण माघार घ्यावी लागेल का? तुम्ही जसं सांगितलं की लोकांचं मानसिकता हळूहळू बदललेली आहे. असं आहे की तुम्ही निवडणुका ह्या तुम्ही केलेल्या कामावर तुम्हाला मतं मागायची असतात. तुम्ही जनप्रतिनिधी म्हणून 5 वर्षात कोणती कामं केली, 10 वर्षात कोणती कामं केली, कोणती विकासाची घटना केली, तुमच्यामुळे तो मतदारसंघ कसा डेव्हलप झाला याच्यात. पण तुम्हाला लक्षात येईल की हे लोक विकासावर बोलतच नाही. मंदिर, मस्जिद, मांस, मटण, मंगळसूत्र, मुस्लिम. अरे बाबा, तुम्हाला लोकांनी विकास डेव्हलपमेंट करण्यासाठी निवडून दिलेलं आहे. काय की त्या मुद्द्यावर आपली पाठी कोरी आहे हे माहीत असल्यामुळे धर्मामध्ये ध्रुवीकरण घडवून आणायचं, हनुमान चालिसा, जय श्रीराम अशा गोष्टातून लोकांना उद्युक्त करायचं आणि मतं मिळवायची. ही लोक हळूहळू लोकांच्या लक्षात आलेलं आहे. म्हणूनच तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फार मोठा बदल जो दिसला. कारण की लोकांना ह्या तुमच्या ज्या भूमिका आहे ह्या आवडलेल्या नाहीत. लोकांनी तुम्हाला विकासासाठी निवडून दिले, लोकांची कामं करण्यासाठी. तुम्ही धर्माच्या नावावर विद्वेष पसरवून ध्रुवीकरून मतं घेता हे लोकांच्या मनात आता बिंबवण्यात इतर पक्षांना यश आलेलं आहे आणि त्याचाच तुम्हाला निकाल रिझल्ट तुम्हाला आता पाहिलेला आहे.